लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिले, आज लाडकी बहीणच उन्हात पडलेली आहे, त्यामुळे भाऊ काय झोपलाय का? भाऊला दिसना का? भाषणासाठी पैसे देतो, आज भाषा उन्हात पडेल, भाषणाला नेलंच उचलून कोणी झालंच त्यांच्यावर रेप बिकटावं काय मुख्यमंत्री मग येणार आहे का पळायला? मग त्याचे 1,500 रुपये घेऊन काय करायचं आम्ही? अनिल भाऊ तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचं आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं. अनिल भाऊ तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचं आम्हाला ना 10 दिवस झालेले आम्ही उन्हा ताळामध्ये बसले. आमच्याकडे कोणी सरपंच आलं नाही, उपसरपंच आलं नाही, कोणी आलं नाही, आम्हाला कोणी विचारलं नाही, काय नाही. आम्हाला म्हणे तुम्हाला घर देऊ, जागा देऊ. आम्हाला 10 दिवस झाले, आम्हाला अजून कोणी काही दिले नाही. आम्ही बिलारे घेऊन उन्हा पावसामध्ये आम्ही तिथं बसू राहिलो. आम्ही जायचं पुढं, तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला जिथं नाही तिथं तुम्ही आम्हाला नेऊन बसवा. आम्ही तिथे राहतो, आमचे लेकरं बाळ घेऊन जायचं कुठे? आम्हाला दादाला शब्द दिलं होतं का तुम्हाला आम्ही जागा देऊ, जागा दिल्यानंतर तुमची लाईटची पाण्याची सोय करू, मगच तुम्हाला तुमची झोपडपट्टी आम्ही इथून उठवू. पण दादानं ते नाही केलं. त्याच्या आधीच आमची जे घरं होते, झोपडपट्टी होती ते मोडली. पण आता एकच विनंती दादाजवळ का दादानं आम्हाला जी जागा आता दादा दाखवू राहिले त्या ठिकाणी तेवढी विनंती दादाला का दादा आम्हाला ती जागा तुम्ही आम्हाला दाखवून द्या, आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे जे 4 भांडे आहे ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी लेकरं बाळ घेऊन उन्हात न बसताना आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही राहू. एवढी विनंती दादाजवळ आहे फक्त. आमचे सोनवणे वस्तीवर राहणारे आम्हाला तिथे ना नोटीस आलेले, त्याच्यासाठी आम्ही आलेलो इथं. आमच्या 50 ते 60 वर्ष झालेले आम्ही तिथे एक पक्के घर झालेले आहेत आमचे. पण आमची अशी जेवढी विनंती आहे का आम्हाला ग्रामपंचायतला आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे, पण ग्रामपंचायत म्हणलेली जागा वस्तू त्या खोल्या काही खाली करायचं नाही. जर आता आमच्या इथं काही परिवर्तन नाही झालं तर आम्ही लोणीला जाणार. हो, पण आमच्या घरासाठी ना आम्ही तिथं म्हणजे निश्चित ती जागेसाठी आम्ही पुढे म्हणलं तरी तिथं लढायला तयार आहे. आम्ही एकलव्याची माणसं आहे सगळे. आज शिर्डी नजीकच्या शासकीय विश्रामगृहासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देत अतिक्रमणधारकांनी आक्रोश मोर्चा काढत साधारणतः 3 तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव आणि पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी व अधिकारी यांच्यात शासकीय विश्रामगृहात चर्चा पार पडली. या चर्चेत शिर्डी नगरपंचायत, निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत, निघोज ग्रामपंचायत, वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर ग्रामपंचायत हद्दीतील पाटबंधारे खात्याने अतिक्रमण निष्कासित केलेल्या बेघर नागरिकांचे ताबडतोब पुनर्वसन करण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. 2 तासांच्या चर्चेनंतर शिर्डी नजीकच्या 11 नंबर चारी व इतर काही ठिकाणी जे लोक राहत होते मात्र ज्यांच्याकडे घरे आहेत ते सोडून बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी यादी तयार करावी व यानंतर उपयुक्त जागेवर या नागरिकांचे पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे यावेळी अनिल जाधव यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिले, आज लाडकी बहीणच उन्हात पडलेली आहे, त्यामुळे भाऊ काय झोपलाय का? भाऊला दिसना का? भाषणासाठी पैसे देतो, आज भाषा उन्हात पडेल, भाषणाला नेलंच उचलून कोणी झालंच त्यांच्यावर रेप बिकटावं काय मुख्यमंत्री मग येणार आहे का पळायला? मग त्याचे 1,500 रुपये घेऊन काय करायचं आम्ही? आज ते येऊन आमच्याकडे पाहायचं तर घरी पाहू बी नाही राहिलं, काहीच नाही. नेता येऊ राहिला ना, कोणी येऊ राहिलं, मग आम्ही जायचं कुठं? एवढ्या दिवसापासून आम्ही इथं राहतोय. आज आमचं मोठं इथं झालेलं आहे, आज कोणी येऊन सुद्धा पाय ना आम्हाला. आमची 4थी पिढी गेली इथं, कुणी येईना सुद्धा. 11 नंबर चारीवर येऊन पण पाय ना सुद्धा. आज आमचं बेड वावरत पडलेलं आहे, इकडून लोक येत्या पाहत्या, तमाशा पाहून निघून जात्या. जायचं कुठं आम्ही? मग बंगले कुठे पडा, लाईट बंद केली, पाण्याचं कनेक्शन बंद केलं, आणि त्यांनी येऊन पाहायचं काम होतं यांचं, येऊन सुद्धा पाहिलं नाही, ढुकून बी नाही पाहिले. मग काय कामाला मुख्यमंत्री? आणि आम्ही इथं राहण्यात काय अर्थ आहे का? येऊन निघाल यांचं काम होतं पाहणं आमच्याकडं. येऊन बी नाही, मताला येत्या मग म्हणत्या बाई ताई अक्का, अक्का तर जाय ना, अक्का बाई कुठे गेली?
कुठे जायचं मग आम्ही? आमची एवढीच मागणी, आम्हाला 1-1 गुंठा जागा द्यावी यांनी, आणि जिथं आम्ही घर बांधून द्या. आमची एवढी नुकसान झालेली आहे, निदान यांनी आमच्याकडे येऊन बी नाही पाहिलं. लाईट पाण्याची सोय सगळं यांनी द्यावं आम्हाला. त्यांनी डायरेक्ट आत्महत्या केलेला आहे. माळवदे आडनावी, माळवदे मुसवाडी फळावाडीच्या जागेवर राहुरी तालुका अतिक्रम झाले. तिथं नोटीस हातात दिलं, ते म्हणे जायचं कुठं. त्याने डायरेक्ट आत्महत्या केली. टाकीवरूनच उडी केली. आम्हाला समजायला नोटीस आला, आम्ही जायचं कुठं. अशी वेळ आमच्यावर यावं नाही म्हणून काहीतरी आम्हाला सोय करावं, जागा बिगा द्यावा राहायला. आम्ही आमच्या कस तरी कोट्या बिप्या घालून राहू तिथं. आपल्याला तर बंगल्याच्या घर मोडायच्या आधी आम्हाला जागा द्यावा, एवढंच आमचं. खात्यामध्ये आम्हाला वापरायला सुद्धा जागा नाहीये, तरी लोक येऊन आम्हाला दम देते, तुम्ही खाली घर करा, खाली घर करा. कस काय खाली करायचे? कुठं जायचं आम्ही? आम्हाला घर नाही, दार नाही, ते घर मोडर आम्ही काय पालं देऊन राहायचं कुठं? गेलेल्या माणसाला सुद्धा जागा नाही आम्हाला. तळ्यातच बुजीत येत खेकडा मशीन आणि त्यात बुजीत येत, आम्हाला जागा सुद्धा नाही. राहायचं तरी कुठं आम्ही? इथून कुठं जायचं आम्ही? आम्हाला इथून जरून म्हणले जा आमच्या गावाला, तरी तिथं जाऊन आम्ही भांडणं करणार आहे. कवर काय करणार आहे तिथं? आम्हाला जागा नाही. जोगा आलं मतदान घ्या, चला चला घ्या 500 रुपये, चला मतदानाला. काय 500 रुपये किती दिवस दार लावू लावणी दम देऊ चला. ह्या गाडीत नाही त्या गाडीत बसा, त्या गाडीत नाही त्या. मतदान झालं का कोणीच कोणाला ओळख देत नाही. चला जा पायी जा. म्हाताऱ्यानं तुम्हाला पाय नाहीत का? त्याच्यात जगू देईन. मतदान आलं का चला ए म्हातारी हो, चला चला पळा मतदानाला, बसा गाडीत. रात्री एक माणसाने माझ्या माहेरामध्ये मुसळवाडीला आत्महत्या केली, तिथं कोणी आलं नाही, कोणी नाही आलं. सर्व महिला व सर्व बंधू इथं आलेले आहेत. कोणी 11 चारीहून आहे, कोणी 12 चारीहून आहे, कोणी बाहेरले आहेत, कोणा गणेशवाडीतून आहे, कोणाचे अतिक्रमण निघाले आहेत, कोणाचे बाकी आहेत. त्यासाठी आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे. आणि आमच्या सोबत अनिल भाऊ जाधव दादा आहेत. तर आज आम्ही यासाठी इथं आलेलो आहे विश्रामगृहामध्ये, का आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळावं, जागा मिळावं, त्यासाठी आणि सगळी सुविधा मिळावी, लाईट पाणी सगळी सुविधा मिळावी, त्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं. आणि आज आम्ही इथं लिहून घेणार आहे का आम्हाला जागा भेटली पाहिजे. आणि आम्हाला जर तो न्याय मिळाला नाही, लिहून जर नाही दिलं, तर आम्ही सगळे मिळून लोणीला जाणार आहे. सगळं बिराड आम्ही घेऊन जाणार आहे आणि तिथं थांबणार आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तिथं थांबणार आहे. जिंदगी गेलेली या तारीवर 60 ते 70 वर्ष या ठिकाणी आम्हाला राहायला झालेले, पण आतापर्यंत आमच्या तारीवर मध्ये आता असा अतिक्रम कधी झालेला नाही. पण हा आमच्यावर अतिन्याय झालेला आहे. आमच्या लेकरं सगळे काही साईडला पडलेले आहेत. आमचा कोणी विचार केला? आमच्याकडे सरपंच आला, आमच्याकडे तलाठी आला, आमच्याकडे पाटील आला, आमच्याकडे कोणीच आलेलं नाही. तेव्हा आम्हाला अचानक आमच्या झोपेत दगड टाकलेलं आहे. इथे मिटिंग झाली दादाची, दादाने आम्हाला भाषण केलं का 12 तारखेला तुम्हाला आम्ही जागा देऊ, तसं तुम्ही इथून कोणी उठायचं नाही. तुमचं जे नाव निघन, ज्याचं नाव निघन त्यांनी तिथे जायचं, कोणाचा विचार करायचा नाही. पण आता आम्हाला जागा तर नाही दिलेली काही, पण आमची अशी एवढी इच्छा आहे का आमदार दादाने आम्हाला मिळवून द्यावा, आम्हाला त्यांच्या पायथ्याची जागा द्यावा. आमची एवढी विनंती आहे, याच्या पुढे काही बोलू शकत नाही. आमची हे काही हे करायसाठी जेसीबी घेऊन आले, आमचे घरदार समजे मोडले. त्या ठिकाणी अनिल जाधव आले, त्यांनी आमच्याला निवेदन दिलेले, पोलीस स्टेशन नगरपर्यंत दिलेले निवेदन. आजही मी आमची दखल घेतली अनिल जाधव यांनी. आता त्यांनी फक्त आमची जागाची सोय करण्यासाठी ते आलेले. आता सांगितलं आम्हाला, पण आम्ही इथं हे घेऊन आलो आंदोलन करण्यासाठी. मग त्याची सोय करते का नाही करते हे आम्हाला काय अजून दखल आज कळल नाही. तर मग आम्ही जाणार पुढं यायचे विखे पाटलांचे तिथं जाणार आम्ही. का बरं? आमचे जे घरदार मोडलेले लेकरं बाळा, आम्ही कुठे जायचं, कुठे सोय करायची? इथे मी आमची सोय करून द्यावे ही नम्र विनंती. आमची आल्या नाही, काहीच नाही आलेले, तेव्हा आम्ही कसं काय सांगणार का आम्हाला तुम्ही अगदीच येणार आणि लगेच जेसीबी लावणार, असं कुठे राहता का? काहीच नाही आलेलं तर आम्ही कसं सांगणार तुम्हाला? पुनर्वसन करून द्यावं तुम्ही आम्हाला.
दुसरं काही नाही. आमचा एवढाच न्याय आहे, समजायला पुनर्वसन करून द्यावे. का आमचं एवढे आदिवासी समाज, मातंड समाज यांच्यासाठी पण सोय करून दिलेले पाहिजे विखे पाटलांना. नाही तर काही आम्ही म्हणतो निर्णय त्यांनी घ्यावा, आमची अशी अपेक्षा आहे. 50-50, 60-60 वर्षापासून आम्ही मतदारसंघाचे हक्क आहे. आम्ही असं नाही म्हणती, आमच्याकडे कार्ड पण आहे विखे पाटला साहेबांचं, पण त्यांनी आमचे असे का करावे? त्यांनी कशासाठी आम्हाला न्याय मिळवून द्यावा? त्यांनी अनिल जाधव त्यासाठी दखल घेतली आमच्यावाली, नाही तर कोणताच माणूस असं करू शकत नव्हता. एवढे जेसीबी लावले, पोलिसांसमोर आमच्यावाले घरदार अख्खे मोडले. आम्ही काय करणार त्या ठिकाणी? अजून लेकरं अख्खे उन्हामध्ये आणली त्यांनी आमच्यावाले. आज पुढे जाणार आणि पुढे राहणार, आम्ही त्याच ठिकाणी जागा आम्हाला द्यावे. आदिवासाला तराशे या राहता तालुका नगर जिल्हा हे काही झोपड्या 2 काट्याच्या झोपड्या घातल्या तरी ते वाढू शकतात. जी शिपी घालून सुद्धा ते फजिती करतात. आमच्या पाण्यामध्ये सुद्धा माती कालवितात, आमच्या पिठामिठात सुद्धा माती गेलेली, कागदपत्र सुद्धा रहित झालेले, कडपत्ता झालेले, काही पेटी दिलेले बिरड रानावाना सुद्धा आदिवासी. जग म्हणतं आदिवासी, मंत्री म्हणतात आदिवासी नगर जिल्ह्यात नाहीये. आदिवासी का नाही? वनावनाला काठी आम्ही राहतो, बांधा खोंडाला जाळीमुळीला मालक आहे, पण आम्ही आदिवासीला आम्हाला कोणीच मालक नाहीये साहेब. या सुजयदादा विखे पाटलाने आम्हाला गुंठा जागा दिल्याच पाहिजे सगळ्या आदिवासाला. आम्हाला त्यांनी फक्त राहायची सोय करावा, जिथं आम्हाला जागा दिली असन तिथं आम्हाला जाऊन बसवा त्यांनी. आमची एवढीच विनंती त्यांच्याकडून. आम्हाला दादाला शब्द दिलं होतं का तुम्हाला आम्ही जागा देऊ, जागा दिल्यानंतर तुमची लाईटची पाण्याची सोय करू, मगच तुम्हाला तुमची झोपडपट्टी आम्ही इथून उठवू. पण दादानं ते नाही केलं. त्याच्या आधीच आमची जे घरं होते, झोपडपट्टी होती ते मोडली. पण आता एकच विनंती दादाजवळ का दादानं आम्हाला जी जागा आता दादा दाखवू राहिले त्या ठिकाणी तेवढीच विनंती दादाला का दादा आम्हाला ती जागा तुम्ही आम्हाला दाखवून द्या, आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे जे 4 भांडे आहे ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी लेकरं बाळ घेऊन उन्हात न बसताना आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही राहू. एवढी विनंती दादाजवळ आहे फक्त आमची. नंबर 4 आज उन्हात आहे, आम्ही आज उन्हात स्वयंपाक करू राहिले, लेकरं बाळांना घेऊन आज उन्हात बसलेले. आणि दादाने सुद्धा पाहिलेले का माझे नातूंना घेऊन मी उन्हात स्वयंपाक करून घालून राहिली, हे दादाला सुद्धा कळलेले. हम तुम्हारे साथ हैं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. महिन्यात आहे म्हणलं 15 नाही आणि 2 नाही. तुम्ही 2 दिवस म्हणत असाल तर आमचा मुक्काम कुठं तरी हवे मग थोडा पुढं दोन्हीच्या दिशेने. तिथे मग काय नाही आमच्याकडे बोंबील सुकट मासे तिथे करून खाऊ, काय फरक नाही पडत. तर ते काय म्हटले की अजून आम्हाला 2 दिवस द्या, 4 आम्ही या ठिकाणी वाटलं तिथे राहू, 2 दिवसानंतर आम्ही जागा देतो. म्हटलं 2 दिवसानंतर जागा देता तिथं तुम्ही अगोदर राहा, तुम्ही प्रांत आहे, तहसीलदार आहे, DSP आहे, तुम्ही जर माणसं आहात ना, माणसाच्या पोटची जर असाल तर त्या ठिकाणी राहून दाखवतो आंध्रात राहून तर या ठिकाणी आम्ही 2 दिवसाच्या अवधी देणार नाही आणि 1 दिवसाचा देणार नाही. आमची आत्ताच्या आत्ता व्यवस्था करा, कारण तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं होतं का घरपार आमचे म्हणून? आमच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही पुनर्वसन करायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर आमच्या अतिक्रमणाची हे करा. तर काय झालंय माहिती का, आज या ठिकाणी या शासनाच्या विरोधात, पुढाऱ्यांच्या विरोधात सगळ्यात मोठाले नालायक कोण असेल तर आपल्या जातीतले पुढारी जे यांचे गुलाम आहेत ते आपल्या झोपडपट्टीमध्ये 11 तारीमध्ये नाही आता असा निर्णय झालाय, दादा देणारे किंवा बाबा देणारे किंवा प्रांत साहेब भेटला, पुढारी भेटला, तुम्ही म्हणतात नाही आता हा आपल्या गल्लीतच राहतो आणि तुमच्या गल्लीत राहून त्यालाच अगोदर काहीतरी बांगला भेटला म्हणून बाकीचे तसेच राहिले, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे असे जे काही चोर आहेत आपल्यातले हे ओळखले पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी जे काही मी शब्द दिलेला होता तुम्हाला की जर आपली मागणी मान्य केली तर आपण या ठिकाणी थांबू, पण नाही केली तर आपल्याला निघावं लागणार आहे. आता त्यांनी सांगितलंय
प्रांत साहेब चांगला माणूस आहे, ते म्हटले की बाबा या ठिकाणी जे आलेले लोक आहेत किंवा ज्यांना खरोखर गरज आहे, जे त्या ठिकाणी चारीवर राहतात, परंतु त्या ठिकाणी काहींना जर दुसरीकडे घर असेल, स्वतःची जागा विकत घेतलेली असेल, तर ते लोक सोडून या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा पुनर्वसन करण्यासाठी जागा देऊ असं आता बोलणं झालं. आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला एक यादी मागितली की आता ज्यांना ज्यांना खरोखर गरज आहे त्या ठिकाणी त्या लोकांची आम्हाला यादी द्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यादीमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचं कोणी जर असेल तर आम्ही त्यांना राहू देणार नाही. आता त्यांना म्हणलं मीच बिलाचा येऊन आदिवासीतला गुन्हेगारी स्वरूपातला म्हणून मला आधी काढावं लागेल, आहे ना. गुन्हेगारी स्वरूपातलं म्हणजे या ठिकाणी अरे आम्हाला जर गुन्हा काय आमच्या माझ्या या ठिकाणी एखाद्याने घासाची भाजी चोरली तर 379 गुन्हा दाखल होतो. हा हे गुन्हा का आमचं. जर मी दारूचे धंदे करतात, कोण दारूचे धंदे करतोय तेवढं दारूचे धंदे करणाऱ्याला देणार नाही. अरे दारूचे धंदे आता मोडून टाकले दारूचा धंदा. जर या ठिकाणी पुनर्वसन करीत असताना जर तुम्ही दारूचा धंदा केला तर तुम्ही बदलून काढा. मला तुम्ही पोलिसांना काय काम येतं, पोलिसांना बंद करता येतं तर तुम्हाला हप्ते लागते, बरोबर का नाही. तुम्हाला हप्ते लागत पण तुम्हीच त्यांना करता, पुन्हा आम्हाला शहाणपणा शिकवता का. या ठिकाणी मोठमोठे गुंड प्रवृत्तीचे लोक तर तुम्ही सांभाळता, ज्यांनी खून बिन करत दरोडे टाकतात किंवा सुपारी घेतात, अशांच्या 4 व्हीलर गाड्या मोठमोठ्या मंत्र्यांसंग तर हेच राहते का नाही. मग आपलं घासाची भाजी चोरणारे, कापूस वाचणारे तो चोर. मला ते 8 मान्य नाही, ठीक आहे. जर या ठिकाणी खरोखरच एखादा माणूस असेल, तो कोणत्याही समाजाचा असो, तो जर या ठिकाणी त्रास देत असेल, इथे कॉलेज आहे, आपल्याला या ठिकाणी आपल्या लेकी बाळाला दुसऱ्याची काय आपली काय, बरोबर, माझी बहीण काय आणि दुसऱ्याची बहीण काय, आपल्या लोकांनी त्यांना कुणी असो, आपल्यातला असो कोणता उच्चवर्णीय असो, त्यांना कोणाला सोडलं नाही पाहिजे. कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे. परंतु या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाचं नामकथन हे मला काही मान्य नाही. तुम्हाला काय वाटतंय. हा म्हणून या ठिकाणी जो काय म्हणतात त्याला तडीपार असेल, या ठिकाणी तुम्ही ठरवण्यापेक्षा या समाजाने ठरवलं पाहिजे. नाही ना अनेक आमच्या व्यवस्थित हे जरी म्हणले पाहिजे, पण तुम्ही म्हणायचे म्हणजे तुम्हाला जो विरोध करतो सचिन अरे काय नाही त्याचं ना सचिन बिचिन सारखं पोरा जर कोर्टात गेला मग त्याने विरोध केला मग त्याचं नाव टाकायचं गेला ना काही करायचं असं करायचं का. हा म्हणजे तुमच्या विरोधात गेला का त्याचं नाव तुम्ही मंजूर करता. तुम्ही बाबाच ऐकतात, दुसऱ्याचं ऐकत नाही. मला समजत नाही दादा आमदार आहे का मंत्री त्याच्याकडून म्हणून राहिले. महाराज सांगा आम्हाला काय माझी दुश्मनी नाही, माझ्या पक्षाची नाही. माझं काय म्हणणं आहे माहितीये का की या ठिकाणी भेदभाव करू नका. आज या लोकांना जरी काही लोक जर गेले असतील, काही लोक भीती घेणं इथं आले नाही. आता ते काय म्हटले जे लोक खरोखर गरजू आहेत त्यांची यादी द्या, त्याच्यानंतर जे इथं आहेत त्यांचीच द्या. परंतु मी इतका निर्लज्ज नाही. काही लोक या ठिकाणी बिचारे घाबरून नसतील आले. तुम्ही जरा असं म्हणजे वाघाच्या काळजाचे म्हणून आले काय वाघिणी वाघ, परंतु आपलेही पण जे घाबरलेले आहेत ज्यांना भीती वाटते त्यांचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे. आपल्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये कोणाचा भेदभाव करायला लावला नाही. त्याच्यामुळे म्हणा तुम्ही ना कोणाचं ऐकू नका. नाही तर जर आता असं केलं ना जाऊ द्यायचं तर तुम्हालाच भेटेल, त्यांना भेटणार नाही. हा बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो असं म्हटले तिथं. तर मी म्हटलं हे मला मान्य नाही. आता आपल्याला एक यादी द्यायची आहे. 11 चारीवाले जे आपले मुलं असतील महिला असतील त्यांनी मला एक अर्ध्या तासासाठी यादी द्यायची. कोणती. इथे जे आता लोक राहतात त्यांना खरोखर गरज आहे. ज्या लोकांना या ठिकाणी घर नाही दुसरीकडे स्वतःच, ते जर भाड्याने राहत असेल जागा नसेल तरी त्यांचं इथं नाव घ्या, आपण त्यांना तिथं जागा देऊ. परंतु या ठिकाणी ज्याला जागा आहे, ज्याला खरोखरच आपल्यातला जर श्रीमंत असेल कुणी तर त्यांनी पण मनाचा मोठ्यापणा दाखवला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे नाही. नाहीतर आपण जर यादी दिली तर ते त्याचं व्हेरिफिकेशन करणार, चौकशी करणार तलाठ्याच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. जर त्याला जागा जर निघाली तर मग त्याचं ते नाव वगळतील. त्याच्यापेक्षा आताच काय करा, ज्यांना खरोखरच तुम्हाला जागा नाहीये, घर नाहीये आणि तुम्ही त्या गावचे मतदार आहेत, मतदान महत्वाचं ना, मतदार आहेत अशा लोकांची एक यादी द्या. त्याच्यानंतर आता वडगाव गुप्ताचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. वडगाव गुप्ताचा पिनभाऊ, वडगाव गुप्ताचा या ठिकाणी तहसीलदार काय म्हटले की आम्ही फक्त राहता तालुक्यातले किंवा इथले जे काही प्रांत आहेत, प्रांताचे संगमनेर राहता या एरियातल्याच लोकांचा आम्ही विचार करू. या ठिकाणी मुसळवाडीचे आणि
मला वाटतं काही नगरचे लोक आलेले आहेत, तर तुमची सुद्धा परवा दिवशी बैठक लावलेली आहे प्रांतनी श्रामपूरच्या इकडच्या आणि नगरच्या प्रांतची परवा दिवशी बैठक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी येऊन त्या ठिकाणी तुमचा प्रश्न मार्गी लावतो. तर या ठिकाणी तुम्ही नाराज होऊ नका, नाही तर तुम्ही म्हणता इतक्या लांब बोलून घेतलं आणि आम्हाला समोरच्या गर्दी केली काय, तसं काही नाही आहे. तर आज आपल्याला एकूणरांच्या मदतीला जावं लागेल, बरोबर आहे की नाही. आता आम्ही बघा तुमच्यासाठी नगरचे राहुरीचे कार्यकर्ते आलेत, लोक दिसले दबाव पडतो का नाही, म्हणून आपण एकूणरांना मदत केली पाहिजे. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस त्यांची बैठक लागेल त्यावेळेस तुम्ही या. तर या ठिकाणी आता एक यादी तयार करायची, 11 चारे असेल, 12 चारेचं कोणी आलंय का नाही माहिती नाही, परंतु मला वाटतं तुम्ही जर यादी जर दिली तर वाचताल, नाहीतर पुढाऱ्यांच्या नादी लागला तर तुम्हाला काही भेटणार नाही. म्हणून आता काय करायचं, एक यादी आपल्याला तयार करायची 11 नंबरची. 11 नंबरच्या लोक जेवढे असतील, काही काही नाही, मला वाटतं पेपर मी जमा करायला लावले, केले का जमा? नोटीस आता काही नोटीस न येता पण घरं पाडलेली, बरोबर की नाही. या लोकांची एक स्क्वेअर बुक घ्या बरं का सचिन भाऊ, स्क्वेअर बुक घ्या आणि यांची एक यादी तयार करायला सुरुवात करा. ती यादी आपल्याला पुन्हा नंतर आपण वाचून दाखवू, बरोबर की नाही. जर याच्यात कोणी जर राहिलं तर त्याचं नाव पुन्हा आपल्याला घेता येईल. आता मी मुद्द्याचं बोलतो, काय मुद्द्याचं. आता तुमचं पहिली गोष्ट काय बोललो की आता तुमची यादी तयार करायची आणि तुमची यादी दिल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत ती जागा दाखवणार आहे. संध्याकाळपर्यंत जागा दाखवून मग आपल्या 4-5 महिला 4-5 आपले गरीब माणसं जाऊन ती जागा बघणार. आपल्याला आवडली यस म्हणलं का लगेच आपलं तिथे आपल्या शिफ्टिंग करायचं बिदर. ओके आहे का म्हणणं चालेल ना? हा. आता मला आता दुसरं बोलू दे. आता काय माहिती का, ही जी वेळ आलेली, ही वेळ कशामुळे आली आपल्यावर, कशामुळे आली? त्यांना मतदान केलं. हे आपण काय करतो माहिती का, यांनी या झेंड्यावाल्यांना किंवा बाबासाहेबांनी जेवढं आपल्याला हक्क अधिकार दिले, आज हे घोडा लावायचं काम हे आदिवासी पोरग कुणामुळे करताय? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज तुम्हाला इथे बसायची ताकद कोणामुळे आहे? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज आपल्याला आपले हक्क अधिकार मागायची ताकद कोणामुळे आहे? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. पण जे बाबासाहेबांचं संविधान मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, जे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांना आपण निवडणूक आली का लगेच 500 रुपये 1000 रुपये बोटी, माझ्यासारखा पुढारी असेल तर त्याला गाडी, हॉटेल बुक 10 रुपयाला, मग अशा लोकांना आपण मतदान करतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला हुसकून दिलं, तुम्हाला घरकुल नाही दिलं, तुमच्यावर अन्याय अत्याचार केला, मग अनिल जाधव विशाल कोळवेला फोटो अर्ज बिर्ज नाही का निवेदन आम्हाला मारले साहेब, आम्हाला आमकं झालं साहेब, आमचं घराचं अतिक्रमण काढलं. पण मतदान कोणाला? गडीवरच्या पाटलाला. आणि मागण्या कोणाकडे मागतात? तुमच्या समाजातल्या भिकारी माणसाकडे. हा 250 रुपयाचा कोट घालून आले म्हणून मी काही श्रीमंत नाही. मी या ठिकाणी आमदारकीला उभा राहिलो तर ज्यावेळेस मत मागायला जायचो ना रावरीमध्ये, आपले लोक मला पळून जायचे. त्यावेळेस याच्याकडे काय याच्या समोर दिसला फोटो काढला तर पुढचा माणूस पैसे देणार नाही. आता कसं तुमच्याकडे तुमच्या चारीच्या आज आंदोलनात आलं तर ते मशीन यादी तयार करा, त्यांच्या संग दिसलं तर त्याला जागा भेटणार नाही, बरोबर नाही. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. आज मी राहुरीत आलो, शिर्डीमध्ये येऊन तुमच्यासाठी आवाज उठवला. तुमच्या इकडे पुढारी नाहीत का? आहे का नाही पुढारी? किती ग्रामपंचायतीला इलेक्शन लागलं, नगरपालिकेला लागलं, आमदारकीला लागलं, तेच अगोदर त्या पुढाऱ्याच्या आधी याच्यात ना मत लागायला. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.